आता पुढची बातमी पाहणार आहोत। एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। तर मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। छगन भुजबळांच्या बीड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नोटीस बजावण्यात आली आहे। भुजबळांची शुक्रवारी बीडमध्ये महाएल्गार सभा होणार आहे आणि गंगाधर काळकुटेंनी छगन भुजबळांना इशारा दिला होता, बीडमध्ये पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा दिला होता। त्याच पार्श्वभूमीवर आंदोलन केल्यास गुन्हा दाखल करण्याची नोटीस पोलिसांनी बजावलेली आहे। आणि या संदर्भात काय म्हणाले तर गंगाधर काळकुटे ऐकूयात। साहेबांनी इथं येताना राजीनामा देऊन आलं पाहिजे, त्या भूमिकेवर ठाम आहेत। त्यांचा विरोध आहे, आमचा त्यांना या कृतीला विरोध आहे। ते जर मंत्रिपद घेऊन येत असतील तर ते चुकीचं आहे, त्या गोष्टीला विरोधच आहे। आमचा आजच्या मोर्चाला विरोध नाही, मेळाव्याला विरोध नाही, किंवा ओबीसी समाजाला काही मिळत असेल तर त्यांनाही आमचा विरोध नाही पहिल्या दिवसापासून। परंतु जाणून बुजून मराठा ओबीसी वाद करायचा, बीड जिल्ह्यातच यायचं, बीड जिल्ह्यात वातावरण दूषित करायचं आणि त्याच्यामुळे आमचा त्याही गोष्टीमुळे भुजबळांना विरोध आहे। भुजबळांनी यावं ना, राजीनामा देऊन यावं, किंवा बंजारा, धनगर, वंजारी समाजाला एसटीतल्या आरक्षण त्यांची मागणी आहे ना, ते आमचे विष्णू कुराडे, बोराडे साहेब हे धनगर समाजासाठी मागतायत, तिकडं ते बाळासाहेब सानप वंजारी समाजासाठी मागतायत, आणखी बंजारा बांधव मागतायत आरक्षण, त्यासाठी यावं ना, आम्ही स्वागत करू। परंतु त्यांना ते करायचं नाही, मराठा ओबीसी वाद लावायचा आहे आणि त्यासाठी ते येत आहेत, त्या त्यांच्या भूमिकेला विरोध आहे। यावं त्यांनी राजीनामा देऊन यावं, त्यांचं आम्ही पहिलं स्वागत करू। ना रात्री पोलिसांनी तुम्हाला नोटीस बजावली, तुम्ही काय बघता? हो, पोलिसांनी आम्हाला नोटीस दिली आहे, त्याच्यात बरेच नियम अटी घातल्यात, पण अशा किती नोटीस आम्हालाच येतात। ओबीसीचा मेळावा असला तरी आम्हालाच नोटीस, मराठा समाजाचा कार्यक्रम असला तरी आम्हालाच नोटीस। म्हणजे पोलीस काय सरकारच्या किंवा भुजबळांच्या दबावाखाली आहेत की काय, आणि त्याच्यातून आम्हाला ही नोटीस दिली का असं वाटतं। कारण जर आयोजक ते असतील तर ते सुद्धा काहीतरी चुकीचं करून याच्यात काहीतरी मराठा ओबीसी लागायसाठी स्वतःच काहीतरी करतील, आंदोलन स्वतःच अजून काहीतरी चुकीचं कृत्य करतील, दंगली घडवण्यासाठी मुद्दाम काहीतरी राडा करतील आणि आमच्यावर नाव घालतील, असंही होऊ शकतं ना। त्याच्यामुळे त्यांनाही नोटीस द्यायला पाहिजे होत्या ना। तुम्ही एक बोलले होते